नमस्कार. ओम साईराम फूडमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज आपण साधी सोपी घरच्या साहित्यात अवेलेबल असलेली शेवपुरीची रेसिपी शेअर करत आहे. त्यासाठी मी एका मिक्सरच्या भांड्यात थोडासा डाळवा घेतला, थोडासा पुदिना, कोथिंबीर, 2-3 हिरव्या मिरच्या, आल्याचा तुकडा, थोडासा लिंबाचा रस, काळं मीठ, साधं मीठ टाकून मिक्सरला सरसरीत असं फिरवून घेतलं आणि आपली पुदिन्याची चटणी बनवून घेतली. अशी सरसरीत पुदिन्याची चटणी आता आपली तयार झाली. आता आपण पुरीसाठी मसाला बनवत आहोत. त्यासाठी मी 2 उकडून घेतलेले बटाटे घेतले, त्यामध्ये कांदा टाकला आणि त्यामध्ये थोडासा गरम मसाला, लाल तिखट, चाट मसाला, काळं मीठ, थोडासा लिंबाचा रस, साधं मीठ टाकून सगळं, थोडंसं लाल तिखट मी काश्मीरी मिरची पावडर घेतलेलं आहे आणि सगळं मी मिक्स करून घेतलं. आता मी पुऱ्या घेतल्या आणि त्या पुऱ्या मध्ये मसाला भरला, थोडीशी पुदिन्याची चटणी टाकली, थोडंसं गोड दही टाकलं, त्यामध्ये थोडीशी शेव टाकली. माझ्याकडे गोड चटणी अवेलेबल नव्हती. वरतून मी काश्मीरी मिरची पावडर लाल भुरभुरलं. तुमच्याकडे असेल तर तुम्ही गोड चटणी पण टाकू शकता. आणि माझ्या मुलांना थोडीशी सर्दी होती म्हणून मी काही संध्याकाळच्या टाईमला मी ह्या 5-6 वाजता व्हिडिओ शूट केला. सर्दी होईल म्हणून मी गोड चटणी जास्त टाकणे, दही पण थोडंसंच टाकलं. वरतून पुदिन्याची चटणी भुरभुरली आणि मुलांना खायला दिली. खूप छान झाली होती.